तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। हिंगणा भोटा ग्रामस्थांचे पुनर्वसनच्या जागेत उपोषण, नवीन गावठाणमधील विविध समस्यांबाबत उपोषण। बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील हिंगणा भोटा या गावचे पुनर्वसन जळगाव जामोद तालुक्यातील गाडेगाव शिवार येथे करण्यात येत आहे। हे पुनर्वसन करताना यामध्ये काही प्रकारच्या त्रुटी असून त्या शासनाने मंजूर करण्याच्या मागणीसाठी स्थानिक ग्रामस्थांनी पुनर्वसन होत असलेल्या ठिकाणीच आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। गावातील तिन्ही बाजूने वॉल कंपाऊंड करणे, नवीन गावठाणमधील सर्व 18 मीटरचे रोड काँक्रिटीकरण, गावामध्ये ज्यांचा पक्का 8A आहे त्यांना जागेचा मोबदला देऊन त्यांचे घर गावठाण हद्दीत घेणे, नमुना 8A वरील घरे व अतिक्रमित घरे ही क्लास घरे सर्वांचा मोबदला एक सोबत मिळेल अशा विविध मागण्यांसंदर्भात ग्रामस्थांनी हे उपोषण सुरू केले आहे। हिंगणा उपसरपंच पती ज्ञानेश्वर काशीराम खवले, सुनील साहेबराव खवले, गुणवंत अजबराव खवले यांच्या उपोषणास मनसे नांदुरा तालुकाध्यक्ष भागवत उगले यांनी सुद्धा भेट देऊन पाठिंबा दर्शविला। उपोषणकर्त्यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलनाचा इशारा यावेळी प्रशासनाला देण्यात आला आहे। MCN न्यूज मराठी करिता सुरेश मानकर, जळगाव। मी ज्ञानेश्वर काशीराम खवले, उपोषणकर्ता, हिंगणा भोटा, तालुका नांदुरा, जिल्हा बुलढाणा। हिंगणा भोटा येथे नवीन गावठाणामध्ये गाडेगाव शिवार जळगाव जामोद तालुक्यामध्ये बसलेला आहे। तरी आमच्या छोट्याशा मागण्या आहेत। मागण्या अशा आहे की ग्रामपंचायत आमची स्पेशल करण्यात यावी, तसेच मुलांना क्रीडासाठी एक स्पोर्टची जागा देण्यात यावी, तसेच 62 फुटाचा रोड कलेक्टर साहेबांनी मंजूर केला होता तो आम्हाला देण्यात यावा। त्या विविध मागण्या न पूर्ण झाल्यास आणखी पूर्ण तीव्र स्वरूपाचे आंदोलन हे गावकरी करतील। मनसेच्या वतीने आम्ही या उपोषणकर्त्यांना समस्त गावाला पाठिंबा देत आहे आणि शासनाने आणि हे जे कर्मचारी अधिकारी आहेत जे या लोकांची कोणत्याही प्रकारची गय करत नाही आणि यांच्या साध्या सुध्या मागण्या मान्य करत नाही, ह्या मागण्या लवकरात लवकर मान्य करण्यात याव्या। अन्यथा आम्ही मनसेच्या वतीने यांच्यासोबत उपोषणाला बसू आणि तीव्र आंदोलन छेडू। होणाऱ्या परिणामास सर्व अधिकारी जबाबदार राहतील याची शासनाने काळजी घ्यावी। जय हिंद, जय महाराष्ट्र। आमचा संपूर्ण पाठिंबा या उपोषणकर्त्यांना आहे।